नमस्कार, प्रेस लेजेंड 24.online में आपका बहुत बहुत स्वागत है और मैं हूँ लतिका शामी। इस वक्त मैं हूँ पेंशन नगर अलायंस चर्च में और यहाँ पर भी रेजरेक्शन डे ऑफ जीसस क्राइस्ट प्रार्थनाओं के साथ शुरू करके बनाया जा रहा है, जहाँ पर वचनों को बताते हुए चर्च के पास्टर ने ये बताने की कोशिश की है कि पुनरुत्थान और जीवन यीशु मसीह है। ईस्टर एक प्रमुख ईसाई पर्व है जो यीशु के पुनरुत्थान का जश्न मनाता है और सुसान जे व्हाइट के अनुसार यह स्पष्ट रूप से सबसे प्रारंभिक ईसाई त्यौहार है। ईस्टर का संबंध फसह और मिस्र से पलायन से है, जिसे पुराने नियम में अंतिम भोज और पुनरुत्थान से पहले क्रूस पर चढ़ने के माध्यम से दर्ज किया गया है। नए नियम के अनुसार यीशु ने फसह के भोजन को एक नया अर्थ दिया, क्योंकि उन्होंने अंतिम भोज के दौरान ऊपरी कमरे में अपने मृत्यु के लिए खुद को और अपने शिष्यों को तैयार किया। उन्होंने रोटी और दाखरस के प्याले की पहचान अपने शरीर के रूप में की, जिसे जल्द ही बलिदान किया जाना था और उसका खून जल्द ही बहाया जाना था। पहला कुरिन्थियों 5:7 में बाइबल में कहा गया है, पुराने खमीर को निकाल दो ताकि तुम खमीर रहित नई खेप बन सको, जैसे कि तुम वास्तव में हो, क्योंकि मसीहा हमारा फसह मेमना बलिदान हुआ है। यह घर में कोई खमीर न होने की फसह की आवश्यकता और यीशु के फसह मेमने के रूपक को संदर्भित करता है। प्रथम फलों के यहूदी पर्व को युगवादियों द्वारा 1 कुरिन्थियों 15:20 के आधार पर यीशु के पुनरुत्थान में इसकी पूर्ति का पूर्वाभास माना जाता है, परंतु मसीह वास्तव में मरे हुओं में से जी उठा और जो सो गए हैं उनमें से पहला फल है। जबकि यह तथ्य कि क्रूस पर चढ़ाए जाने की घटना को गुड फ्राइडे के दिन याद किया जाता है और ईस्टर, जिसको यहाँ पर पुनरुत्थान भी दुनिया कह के बनाती है, 2 दिन बाद मनाया जाता है। बाइबल के उन विवरणों का खंडन करता प्रतीत हो सकता है कि यीशु तीसरे दिन जी उठे थे। सेमिटिक परंपरा में 24 घंटों की अवधि के किसी भी हिस्से को एक दिन और एक रात कहा जा सकता है। विहित सुसमाचारों में यीशु को यहूदी महासभा द्वारा गिरफ्तार किया गया और मुकदमा चलाया गया और फिर पोंटियस पिलातुस द्वारा, जिसने उसे वशाघात की सज़ा दी और फिर उसे सूली पर चढ़ाने के लिए सैनिकों को सौंप दिया। बाइबल कहती है कि 3 दिन बाद यीशु मसीह मृतकों में से जी उठे और उन्होंने अपने शिष्यों से मुलाकात की और शिष्यों के साथ में उन्होंने भोजन भी किया। पास्टर द्वारा बताया गया कि उपवास और प्रार्थना करना गलत नहीं है, परंतु क्या सही में हम अपने परमेश्वर के लिए उपवास और प्रार्थना कर रहे हैं? हम उपवास के दौरान जो भी चीज़ें खाते हैं, क्या वो आपको लगता है खाना चाहिए? उपवास और प्रार्थना 40 दिन और 40 रात यीशु मसीह ने भूखे प्यासे रह के काटी थी, उसे उपवास और प्रार्थना कही जाती है। परंतु तुम्हाला माहित आहे का, मला गुड फ्रायडे विषयी संदेश द्यायचा नाही आहे, परंतु जस्ट एक सांगायचं आहे, आपल्याकडे भरपूरसे लोक उपवास करतात, त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी का बरं उपवास केले होते त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्या वचनामध्ये दिलेलं आहे। निर्गमनाचं पुस्तक 34व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोकांसाठी परमेश्वराने त्याला शियोन पर्वतावरती बोलवले आणि त्याला त्यावेळेस त्या आज्ञा दिलेल्या होत्या, त्यावेळेस त्याने ते उपवास केले 40 दिवस आणि 40 रात्र तो परमेश्वरासोबत होता। आणि शास्त्र डायरेक्टली सांगतं हिंदी मध्ये कि जब वो नीचे उतर रहा था तो उसके चेहरों से सूर्य की नहीं किरणें तड़प रही, क्या किरणें निकल रही थी। प्लीज गेला की काय घडले वगैरे माहित नाही, कारण त्यामुळे पाठवून मला काहीच माहित नाही। मी हिंदी पण बोलेला, कारण मला कंटिन्यू मराठी जमत नाही। आजच्या दिवसाला आपण काय म्हणतो? बोला, जोरात बोला, झोपू नका, कूलर दोन्हीकडे चालू आहे, मस्त हवा आहे, डोंट वरी, फक्त डोळे लावू नका म्हणजे बसणार। आजच्या दिवसाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? ईस्टर म्हणतो की पुनरुत्थानाचा दिवस म्हणतो की रिझरेक्शन डे म्हणतो? आपला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतो? मग ईस्टर बरोबर आहे की पुनरुत्थानाचा दिवस बरोबर आहे? आहे की नाही? प्रश्नाचा चिन्ह ठेवा। शास्त्रामध्ये
ईस्टर शब्द एकदाच आलेला आहे, एकदाच आला. कुठे आला? कोणी जरी तुम्हाला विचारलं देवाच्या दासाने वचन कुठं लिहिलेलं आहे, काय सांगायचं? वचन कुठं लिहिलं असतं? शास्त्रामध्ये. विसरू नका, वचन कुठं लिहिलं असतं? शास्त्रामध्ये. आणि जर तुम्हाला प्रचारक विचारतो की कुठं लिहिलेलं आहे, सांगायचं एक तर नवीन करारामध्ये वचन असेल किंवा जुन्या करारात. मला असं वाटतं याचा 12वा अध्याय त्याचं चौथं वचन ते इंग्लिश मध्ये जर तुम्ही वाचाल, परंतु मराठीमध्ये मला आठवत नाही त्या ठिकाणी काय शब्द आला, परंतु त्याला म्हणतात ओलांडण्याचा सण म्हणून तो संदर्भ देतो. परंतु जर आपण ईस्टर हा शब्द बघितला किंग जेम्स शास्त्रामध्ये प्रसिद्धांचे कृत्य 12 अध्याय 4थ्या वचनामध्ये, इंग्लिश मध्ये तो आपल्याला एकदाच आढळतो पूर्ण शास्त्रामध्ये. परंतु हा आजचा ईस्टर नाही आहे, लक्षात ठेवा. आणि ईस्टर म्हणजे रिझरेक्शन डे होत नाही. प्लीज डू लिसन व्हेरी केअरफुली. ईस्टर म्हणजे रिझरेक्शन डे होत नाही. ईस्टर हा जो शब्द आहे, मला तुम्हाला सांगू द्या की एक देवी होती. ओके, थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. ईस्टर हा शब्द बायबलच्या किंग जेम्स याचा 12वा अध्याय 14व्या वचनामध्ये, आणि हा ग्रीक शब्द पासाचं भाषांतर करतो. कशाचं? पाशाचं ग्रीक शब्द आहे, त्याचं भाषांतर करतो. आणि दुसरी गोष्ट जो ओलांडन सणाचा संदर्भ देतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे हा की सॅक्सन शब्द इस्ट्रो होतो, जो सॅक्सन लोकांची देवी दर्शवितो. प्लीज लिसन व्हेरी केअरफुली. ईस्टर हा इस्ट्रो होतो, जो सॅक्सन लोकांची देवी दर्शवितो. आणि तिच्या सन्मार्थ पंडित ओलांडनाच्या सणापुढे हे लोक बलिदान द्यायचे. सो ईस्टर इज नॉट द रिझरेक्शन डे. शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो रिझरेक्शन डे किंवा पुनरुत्थानाचा दिवस. दॅट इज द मीनिंग ऑफ दॅट रिझरेक्शन डे. ईस्टर आपण वापरत नाही. प्लीज, देवाचा दास या नात्याने मला हे सांगणं गरजेचं आहे. आपण एक वचन वाचलेलं प्रकटीकरण याचा पहिला अध्याय त्याच्या 18व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या की पुनरुत्थान हा आपल्या ख्रिश्चन इतिहासातला सर्वात आशादायक आणि शक्तिशाली क्षण आहे. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान प्रश्न आणि अनिश्चिततेच्या भरलेल्या जगात पुनरुत्थान हा देवाच्या त्याची वचने पूर्ण करतो याची आठवण करून देतो. येशूचे पुनरुत्थान केवळ भविष्यासाठी नव्हे तर आजसाठी ही खरी आशा देते. आजसाठी पण खरी आशा देते. आम्हाला माहित आहे की तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त 2025 वर्षाअगोदर या जगामध्ये आला. एकदाच त्याचा जन्म झाला, एकदाच त्याला मारण्यात गेलं आणि एकदाच तो तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. विसरू नका. परंतु आम्हाला येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ ह्या गोष्टी करायच्या आहेत. होऊ शकतं आमच्या मंडळीमध्ये जर कोणी नवीन व्यक्ती आला तर आम्हाला त्याला सांगायला बरं होतं की ईस्टर की पुनरुत्थानाचा अर्थ काय आहे, उत्तम शुक्रवारचा अर्थ काय आहे, नाताळाचा अर्थ काय आहे. या गोष्टी नवीन लोकांना सांगण्यासाठी फार गरजेच्या आहेत. शुक्रवारला मी पाचपावली एका मंडळी सो अलायंस चर्च में गेस्ट ऑफ ऑनर पास्टर साहब ने आके ये समझाया कि ईस्टर क्यों नहीं बोलना चाहिए और मेन उसका वर्ड है रेजरेक्शन डे. तो इसी बात को बरकरार रखते हुए प्रेस लेजेंड को लाइक करिए, सब्सक्राइब करिए, बेल आइकन दबाना ना भूले. लतिका शामी के साथ आपका बहुत बहुत धन्यवाद.